चला तर आज आपण बघणार आहोत खुसखुशीत मिनी समोसा। लहान मुलं खूप आवडीने खातील असे समोसे, एकदम कुरकुरीत आणि खायलाही खूप टेस्टी, छान अशी चमचमीत त्यामध्ये भाजी घालून एकदम छान खुसखुशीत असे समोसे। कोणीही अचानक आलं तरी पटकन बनवता येईल अशी रेसिपी। चला तर मग एकदम अशी छान खुसखुशीत मिनी समोसे कसे बनवायचे याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी 1 कप बेसन एक कप मैदा घेतलेला आहे। मैद्यामध्ये काळे तीळ थोडेसे टाकून घेतलेले आहे, 1-2 चमचे। त्यानंतर ओवा घेतलेला आहे। ओवा हातावरती व्यवस्थित क्रश करून घ्यायचा आहे। एकदम छान ओव्याचा जो फ्लेवर आहे तो पूर्ण पिठामध्ये उतरतो। या ठिकाणी चवीप्रमाणे मीठ, थोडंसं तेलाचं मोहन टाकून पाणी टाकून एकदम छान घट्टसर गोळा बनवून घेऊया। या ठिकाणी खूप सारं पाणी टाकायचं नाहीये आपल्याला, खूप पातळ या ठिकाणी जो पिठाचा गोळा आहे तो पातळ नाही, घट्टसर असा मळायचा आहे। व्यवस्थित तुम्ही बघू शकता मी खूप कमी प्रमाणात पाण्याचा वापर करून घट्टसर असा गोळा बनवून घेतलेला आहे आणि त्यावरती झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित भिजत घातलेला आहे। इकडे चटणी मसाला बनवण्यासाठी धणे घेतलेले आहे, जिरे घेतलेले आहे। तुम्ही डायरेक्ट त्याची पावडर असेल तुमच्याकडे तर ती टाकली तरी चालेल, पण जे कुटून जे मसाले आपण भाजीमध्ये टाकतो त्याची टेस्ट ही खूप वेगळी येते। माझ्याकडे ही मसाले जे पावडर होती ती होती, पण मग जे आपण असे खलबत्त्यामध्ये कुटून टाकतो त्याचा फ्लेवर खूप छान येतो। जिरे, धणे आणि बडीशोप 1-1 चमचा मी कुटून घेतलेली आहे। त्यानंतर व्यवस्थित खलबत्त्यामध्ये कुटून झाल्यानंतर पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेला आहे। जो आपण खलबत्त्यामध्ये मसाला काढून घेतला आहे, जिरे, धणे आणि बडीशोप, ती तेलामध्ये टाकून व्यवस्थित तडतडून घ्यायची आहे। त्यानंतर जिरे, मोहरी हेही तेलामध्ये टाकून घेऊया। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। या ठिकाणी हिरवी मिरची आणि लसूण त्याचाही ठेचा यामध्ये मी टाकलेला आहे। त्याचाही फ्लेवर यामध्ये अत्यंत छान असा तेलामध्ये जर व्यवस्थित परतवून घेतला तर भाजीला टेस्ट खूप छान येते। या ठिकाणी जिरे आणि मोहरी देखील तेलामध्ये व्यवस्थित टाकून आणि फ्राय करून व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये रेसिपी तुम्हाला आवडल्यास कमेंट करा। या ठिकाणी उकडून 2-3 घेतलेले बटाटे होते ते मॅश करून त्या मसाल्यामध्ये टाकून व्यवस्थित परतवून घेऊया। मसाले व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मी अजून त्यामध्ये हळद वगैरे टाकलेली नाहीये, ती आपण वरतून टाकणार आहोत। आधी जे मसाले आहे ते असे व्यवस्थित परतवून घ्यायचे। त्यानंतर हळद, त्यानंतर लाल तिखट, या ठिकाणी मी काश्मीरी लाल तिखट वापरला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। थोडासा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ। या ठिकाणी व्यवस्थित सर्व 1-2 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि चमच्याच्या साहाय्याने मी मॅशही करून घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेली आहे। या ठिकाणी कणिकही आपली छान जी आहे ती भिजलेली आहे, तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित अशी भिजली आहे। आता आपण त्याचे जे समोसे आहे ते बनवायला सुरुवात करूया। या ठिकाणी पीठ जे आहे ते 1 ते 2 मिनिटे व्यवस्थित छान मळून घ्यायचं, म्हणजे थोडेफार क्रॅक गेलेले असतील तर ते एकजीव होतात। या ठिकाणी छोटा पोर्शन काढून आता तो व्यवस्थित लाटून घेऊया। या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाडही नाही, एकदम मीडियम लेअरमध्ये हे लाटून घ्यायचं आहे। खूप पातळ करायचं नाहीये, कारण खुसखुशीत होण्यासाठी थोडं नॉर्मल जाडसर पोळी आपण जी साधी चपाती करतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे। आणि थोडंसं मी जे आहे अंडाकृती लांबट जे आहे ते लाटून घेतलेलं आहे, कारण आपण मिनी समोसे बनवतोय। खूप मोठा समोसा नाही बनवायचा आहे, लहान मुलं एकदम आवडीने खातात, कारण छोटे दिसायलाही असतात आणि मुलांना असे चटपटीत पदार्थ खूप आवडतात। त्यामुळे लांबट करून घेतलेला आहे आकार आणि असं व्यवस्थित पाण्याचं बोट लावलं
तर ते तेलामध्ये सुटत देखील नाही. असं व्यवस्थित त्रिकोणमध्ये करून त्यामध्ये जी आपण बटाट्याची भाजी जो मसाला आपण बनवलेला आहे तो त्यामध्ये टाकून घेऊया. एकदम व्यवस्थित साधी आणि सोपी, छान आणि मुलं खूप आवडीने खातील अशी रेसिपी. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याच्या ज्या कडा आहेत त्या एकदम व्यवस्थित एकसारख्या अशा प्रेस करून घ्यायच्या. म्हणजे काय होतं, तेलामध्ये तळताना त्याची जी कड आहे ती सुटत नाही. एकदम छान व्यवस्थित एकसारखे प्रेस करून घ्यायची आणि असे मिनी समोसे या ठिकाणी सर्व आपण बनवून घेऊया. दिसायला किती छान वाटतात, तळल्यानंतर आणि खाण्यासाठीही मुलांना खूप आवडतं. या ठिकाणी मी दुसऱ्यांदा पुन्हा एकदा प्रोसेस दाखवते. थोडंसं पाणी लावायचं, म्हणजे काय होतं, त्याची जी कड आहे ती अजिबात तेलात गेल्यानंतर सुटत नाही. हे बघा, एकदम व्यवस्थित जे आहे चिपकली जाते. आता यामध्ये मसाला भरून घेऊया. इकडे आपण समोसे बनवतोय तोपर्यंत तिकडे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. सर्व समोसे एकदम छान व्यवस्थित बनवून झाले की तेलामध्ये आपण तळून घेऊया. तेलामध्ये तळण्यासाठीही काही टिप्स आहे, त्यामुळे एकदम व्यवस्थित हळुवारपणे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व समोसे आपले तयार झालेले आहे. तेल गरम झालंय की नाही हे बघण्यासाठी थोडासा तुकडा पिठाचा जो आहे तो टाकून बघायचा आणि टाकल्या तो जर वरती आला तर समजायचं आपलं तेल एकदम व्यवस्थित तापलेलं आहे. आता यामध्ये समोसे टाकून घेतलेले आहे. गॅस हा खूप जास्त हाय फ्लेमवर नाही, थोडासा मीडियम करायचा. थोडासा रंग चेंज होईपर्यंत आणि नंतर हाय फ्लेमवर करून कुरकुरीत होईपर्यंत छान समोसे जे आहे ते तळून घ्यायचे आणि व्यवस्थित डिशवरती टिश्यू पेपर ठेवून ते त्यावरती काढून घ्यायचे. त्याने काय होतं, जे एक्स्ट्राचं थोडंफार तेल आलेलं असेल तर ते टिश्यूवरती निघून जातं आणि कुरकुरीत असे समोसे आपले जे आहे ते तयार होतात. या ठिकाणी बाकीचे राहिलेले समोसेही मी असे व्यवस्थित तळून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान, खूप जास्त लालसरही नाही आणि मीडियम गॅसवर, कमी गॅसवरही 2 वेळेस जर तळलं ना खूप मस्त समोसे या ठिकाणी आपले जे आहे ते तयार होतात. आता समोसे म्हटलं, वडापाव म्हटलं किंवा पाववडा म्हटलं, काही म्हणा, त्यासोबत हिरवी मिरची ही तळलेली आणि कुरकुरीत अशी मिरची जी आहे त्याशिवाय चव लागत नाही. एकदम छान कुरकुरीत अशी मिरची आणि सोबतच आंबट गोड चटणी, असं सर्व काही असेल तर खायलाही मजा येते. मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.